आणि तिथे गेले कडा कडा करणं काय वाज नीट दमाने बोल. दमानी बोल म्हणजे अहो दमानी नाही चांगली त्याची का नाही पाटणच मऊ करते बघा. झालं नाही येऊ द्या तर त्याला बाहेर. हाक मार. ए पूनम पूनम आला का? आता आला का म्हणजे तुझा फोन आल्यानं मला सुचतय वय तुझ्या बापाला तसंच रानात आणलाय वडत कुठे गेलाय तो मुर्दा. बोलव त्या भाडखावला चांगली त्याची पाटणच मऊ करते बग. अगं ते गावात गेले ते. अगं नीट बोल ती जावा आहे तुझा. जावाय आणि असला भंगार छाप अव जावाय नाही त्यो कुत्रा गावातला. अगं तुला नीट बोलायला जमणार आहे का नाही. अगं तुला ती बी कळ नाही पाहुण्या रावळ्याच्या दारात आलोय आपण का घरी आहे वय. हे बघा तुम्ही ग बसा. ए पूनम बोलव का त्या कुत्र्याला. वळू गेला असेल ना गावभर फिरायला त्याला नुसतं फिरायला लागतं या. अगं देवाने फोकाट तोंड दिलंय म्हणून काय पण बोलू नका नाहीतर बघ एका टोळ्यात बुसकाळच फोडीन. ओ तुम्ही ग बसा. ए तू भरगा पिशवी चल. ए बया तुझं तोंड जरा गप ठेवू आणि तिला समजून सांग. अगं तिकडे नेऊन काय करायचंय तिला. काय व समजून सांगायचंय. ह्यो वळू उठ सुट रोजच भांडण काढण पुरी सांग. हे बघ तू जरा शांत राहा आणि पोरे काय झाले ती नीट समजून सांग मला. अहो बापू गुरांना खायला आणायचं होतं आणि मी रानात यायला नाही म्हणलं म्हणून मला ओरडून बोललं. बरं मला सांग गुरं कोणाची आहे ती. माझी. घर कोणाचं आहे. माझं. मग नवरा कोणाचा आहे. माझाच. मग घरची कामं कोणाची आहे ती. माझच. आणि मग एवढं सगळं कळतंय मग घरची कामं तू नाही ती करायची मग काय गावातली करायची ती वय. अहो मग ओरडून कशाला सांगायचं वाय समजून सांगायचं. हे बघ पोरे घरचा वाद झाला ना हे किरकोळ वाद होतच असतो पण लगेच आई बाप्पाला फोन करून असल्या गोष्टी सांगत बसायच्या नाही त्या ग. अहो सांगितलं म्हणून काय झालं. ए आता तुझं तोंड गप ठेवा. अगं हिच्या गुणामुळं हिची सून नांदना पोरग 2 वर्ष झालं घरात एकटं बोंबलत पडतंय. हा आणि तू आता हिजा ऐकते का. आणि आता हिजा ऐकून तू जर तुझा संसार मोडून जर घरी येत असेल किती दिवस आम्ही तुला सांभाळायचोय ग. जरा विचार कर की. आणि उद्या तुझ्या नवऱ्याने जर अजून काय बरं वाईट केलं त्याने दुसरं लग्न केलं तुला सोडचिठ्ठी दिली तू किती दिवस आमच्या जीवावर खाणार आहे. हां अगं हिच्या ह्या गुणामुळं ही जे सोन नांदन आहे. हां आता सोन्याच्या जीवावर खायचं दिवस आहेत तर म्हातारपणात हिलाच करावं लागतंय सगळं कामधंदा. अगं मग घरचं काम केलं म्हणून काय झालं. अरे कुठं भांडणं नाही ती. प्रत्येक घरी संसार म्हणलं की भांड्याला भांडायला लागतंच भांडण होतंच. अगं पण कसं असतं माहिती आहे का मुलीचं आयुष्य हे काचेच्या भांड्यासारखं असतं. एकदा का तडा गेला की त्याला परत जोडता येत नाही. म्हणून मी काय म्हणतोय ही तुटायच्या आधीच आपलं जोडलेलं चांगलं आहे आणि विचार करू नको